हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गीता आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. सो फ्रेंड्स, आज मी आलेली आहे केदारनाथमध्ये. तुम्हाला मागचे पहाड वगैरे बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो मी आज तुमच्यासोबत ही माझी जर्नी आम्ही ट्रेक करत वरती मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. तर ती जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला केदारनाथमध्ये राहायचं कुठे, खायचं काय, किंवा राहण्याचे काय ऑप्शन आहेत, खाण्याचं काय ऑप्शन आहे, जाण्यासाठी काय काय काळजी घ्यायची, खेचर म्हणा किंवा तुमचं रजिस्ट्रेशन म्हणा, या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आम्ही रामपूरमध्ये राहिलो होतो. आता इथून सोनप्रयागपर्यंत आम्हाला आमची जी कॅब आहे ठरलेली त्याने आम्हाला ते ड्रॉप करणार आहेत आणि तिथून पुढे सोनप्रयाग ते गौरीकुंड आपल्याला बोलेरोने प्रवास करावा लागतो. मग त्यानंतर भेटूया पुढे जाऊन. आम्हाला इथे ड्रॉप केलं आहे आणि त्या गाड्या पुढे जाऊ शकत नाही. इथून कंपल्सरी तुम्हाला बोलेरोनेच पुढे प्रवास करावा लागतो गौरीकुंडपर्यंत. आणि तुम्ही इथे अशा क्लॉक रूम्स असतात, दाखवून असते काय, अशा क्लॉक रूम्स असतात. तिथं तुमचं सगळं सामान तुम्ही डिपॉझिट करून ठेवू शकता. और तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की तुमचे जे कॅब ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे गाडीत तुम्ही बॅग्स ठेवू शकता आणि तुम्हाला जे गरजेचं सामान आहे ते घेऊन तुम्ही जाऊ शकता. ह्या अशा सॅक कॅरी करणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी जसं की छोटे छोटे ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स, रस्त्याने लागणार पाण्याची बॉटल किंवा जॅकेट, हे असे थर्मल्स घालणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर काठी सर्वाईव्हसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी रिपीट करते, काठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ट्रेक करताना या काठीचा खूप उपयोग होणार आहे. सो आता आपण ट्रेक सुरू करूया. फ्रेंड्स, तुम्हाला इथे रामपूर, सीतापूर आणि सोनप्रयाग, गौरीकुंड तुम्हाला प्रत्येक ठिकाणी राहण्याच्या उत्तम सोयी आहेत. आणि तुम्हाला पर हेड आम्ही एका रूममध्ये 4 जण स्टे केला. सो आम्हाला 1500 रुपीज एका रूमचे पडले होते. सो पर हेड आम्हाला एक 350-375 पर्यंत चार्जेस पडले. रूम अतिशय क्लीन होत्या, गरम पाणी वगैरे सगळी व्यवस्था होती, ब्लँकेट्स वगैरे सगळी सोय होती. सो तुम्ही तिकडे किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्टेचं ऑप्शन निवडू शकता. इथून आपण आता सोनप्रयागमधून वरती जाताना आपल्याला इथं आपलं रजिस्ट्रेशन केलेलं इथं स्कॅन करावं लागतं. त्यासाठी इथून अशी लाईन असते. आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हरिद्वारमधूनही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ऑनलाईनही रजिस्ट्रेशन करू शकता. सोनप्रयागहून गौरीकुंडला जाण्यासाठी तुम्हाला एकतर पायी जावं लागतं किंवा मग दुसरा मार्ग आहे की बोलेरो. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बोलेरोनेच जा. प्रत्येकी ते 50 रुपये घेतात आणि तुम्हाला गौरीकुंडमध्ये सोडतात. आम्ही आलेलो आहोत गौरीकुंडला. पुढे आता गौरीकुंडला एक मंदिर आहे आणि आता इथून आमचा ट्रेक सुरू झालेला. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. फक्त मी तुम्हाला एक सांगेन की जाताना सोबत फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की ठेवा. कारण मध्ये मध्ये जेव्हा थकल्यानंतर थोडं थोडं तुम्ही खात राहा, पोट भरलेलं हवं. आणि कंटिन्युअसली पाणी पित राहा. इलेक्ट्रोल पावडर वगैरे तुमच्यासोबत ठेवा. ह्या बेसिक गोष्टींचं जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा ट्रेक अजून सोपा होतो. गौरीकुंडमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला लगेचच असे थोडे काही फ्रूट्सवाले भेटतात. त्यांच्याकडून तुम्ही फ्रूट्स घ्या. आणि कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असं किलोवर वगैरे फ्रूट्स मिळत नाहीत. तुम्हाला पुढे गेल्यानंतर डिरेक्टली फ्रूट डिशच विकत घ्यावी लागते आणि ती खूप कॉस्टली पण देतात. सो आपल्याजवळ आपले फ्रूट्स असलेले कधीही चांगलं. आणि त्याचबरोबर तुमचे महत्त्वाचे कोणते मेडिसिन असतील तर तेही तुमच्यासोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि गौरीकुंडला पोहोचल्यानंतर लगेच आम्ही सुरुवातीला ब्रेकफास्ट करून घेतला. कारण कुठलाही ट्रेक सुरू करण्याच्या अगोदर पोट भरलेलं असणं खूप गरजेचं आहे. आम्ही थोडं लाईटच खाल्लं होतं कारण पुढे जाऊन आम्ही लंच देखील करणार होतो. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आणलेलं इलेक्ट्रोल पावडर वगैरे आम्ही पाण्यात वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाणी बॉटल वगैरे रेडी करून आमच्यासोबत घेतली आणि पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. गौरीकुंडमध्ये सुरुवातीला हे माता पार्वतीचं मंदिर लागतं, माता गौरीचं, आणि इथून दर्शन घेऊनच मग पुढे आपण ट्रेकला सुरुवात करतो.
गौरीकुंडचं पाणी आहे फ्रेंड्स, आणि तुम्ही बघू शकता हे पाणी अतिशय उकळतं आहे. एवढ्या थंडीतही तिथे खूप गरम पाणी असतं. सो फ्रेंड्स, तुम्हाला गौरीकुंडमधून असे ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन गेलं तर जास्त सेफ्टी आहे, कारण वरती ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण होत नाही किंवा ऑक्सिजनची कमी जास्त होतो. सो क्या प्राइस है भैया ऑक्सीजन सिलेंडर की? ऑक्सीजन सिलेंडर एक 500 का है। अगर आप इसके मतलब जो सील है इसको नहीं खोलोगे तो आपको 200 रुपये वापस मिलेंगे। अच्छा, ये 500 का है ना? 500 का सिलेंडर है. और जर तुम्हाला गरज नाही पडली फ्रेंड्स तर तुम्ही तो सिलेंडर त्यांना वापस करू शकता आणि त्यानंतर त्यांना ते तुम्हाला 200 रुपीज वापस देतील, म्हणजे 300 रुपीज कट होतील. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर पूर्ण वापरू शकता. थँक्यू. हा ट्रेक तुम्ही घोडा खच्चरनेही करू शकता. गौरीकुंड ते केदारनाथ तुम्हाला एक 4 ते 5 हजारामध्ये ही राऊंड ट्रिप पडते. त्याचप्रमाणे तुम्ही कुठून घोडा घेता त्याच्यावरही ही रक्कम ठरवली जाते. त्याचबरोबर तुम्हाला पिठ्ठू हा देखील एक ऑप्शन आहे. यामध्ये माझ्या आजीसाठी आम्ही पिठ्ठू ठरवला होता, तर एक 10,500 रुपये आम्ही ठरवले होते त्याचे. हे जाण्या येण्याचे होते, पण तुम्ही जर फक्त जाण्यासाठी पिठ्ठू ठरवणार असाल तर एक 4 ते 5 हजार रुपयांमध्ये तुम्हाला पिठ्ठू मिळून जातो. जर तुम्हाला हेलिकॉप्टरने जायचं असेल केदारनाथसाठी तर तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत. हेलिकॉप्टरचे 3 रूट आहेत, ते म्हणजे एक सिरसी, फाटा आणि गुप्तकाशी. जर तुम्ही सिरसीवरून गेला तर एक राऊंड ट्रिप पर पर्सन तुम्हाला एक 6 ते 6,500 हजार रुपयेपर्यंत पडते, आणि जर फाटावरून गेलात तर 10 ते 10,500 हजार रुपये त्याचे होतात, आणि गुप्तकाशीवरून जर मिळाली तुम्हाला ही ट्रिप तर 12 ते 12,500 हजार रुपये त्याचे राऊंड ट्रिपचे पडतात. त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वन वे ट्रिपही घेऊ शकता हेलिकॉप्टरने, आणि तुम्हाला यासाठी IRCTCचं हेलियात्रा पोर्टल जे आहे तिथून तुम्हाला हे बुकिंग करणं गरजेचं आहे. कुठलीही दुसरी वेबसाईट म्हणा किंवा व्हॉट्सॲप नंबर किंवा एजंटकडून ही राईड बुक करू नका, कारण खूप स्कॅम होत आहेत. आणि त्याचबरोबर अगदी मंदिरापासून 100 मीटरवर हे हेलिपॅड आहे. तुम्हाला हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी तुमचं चारधामचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, त्याशिवाय राईड बुक होणार नाही. आणि प्लीज स्कॅमपासून सावध राहा. हर हर महादेव. आता मी खायला थांबलोय. 150 रुपयाला ही थाली आहे. थाली म्हणजे दाल चावल आहे. टेस्ट अतिशय छान आणि अगदी गरम गरम आहे. सो तुम्ही चालताना फक्त एक तुम्ही रिकाम्या पोटी चालू नका, सतत काहीतरी खात राहा आणि पाणी पित राहा. हर हर महादेव. काय झालं? काही दिले असताना हो काय झालं? मेन जे आहे ना ते एका बॅग मध्ये ठेवून दे, आणि जे उनके साथ ही ना वो बोली सामान लेके इधर उधर हो जाएगा तो फिर कैसे खोजेंगे मंदिराजवळच तुम्हाला रूमची उत्तम सोय आहे, पण रूम थोड्या कॉस्टली जातात, पण सेफ आहे कारण थंडी प्रचंड असते. पण जर तुम्हाला रूम नाही मिळाली तर तुम्हाला टेंटचाही ऑप्शन असतो, आणि टेंट एक पर हेड 500 मध्ये तुम्हाला टेंट मिळतात. फक्त टेंट घेताना एक कन्फर्म करा की ते तुम्हाला हीटर वगैरे देत आहेत, कारण मायनसमध्ये टेम्परेचर जातं रात्रीच्या वेळी, सो हीटरची गरज पडते.
आमची आता इथे दर्शनं झालेली आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही खालून वरती याल चालत जर येणार असाल तर तुमच्यासाठी काठी मस्त आहे. आणि दुसरी गोष्ट सोबत तुम्ही फ्रूट्स ड्रायफ्रूट्स असं काहीतरी थोडंसं ठेवा, कारण वरती आल्यानंतर खाण्याचे रेट्सही वाढतात आणि मध्ये मध्ये थोडं थोडं खाल्ल्यावर एक एनर्जी मिळते. केदारनाथला जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन. त्याचबरोबर काही शहरांमधून ऋषिकेशलाही भरपूर ट्रेन आहेत आणि जवळचं एअरपोर्ट आहे देहरादून एअरपोर्ट. तिथून तुम्ही प्रायव्हेट कार किंवा बस रेंटने घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बसेस देखील उपलब्ध आहेत. सो फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.